प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागीनं पाण्याचं तापमान फक्त 1 अंशाने वाढते आणि त्याचा थेट परिणाम वाशिममधल्या एखाद्या गावातील सोयाबीनचं पीक वाचणार की करपणार यावर होतो. हो, अगदी बरोबर. म्हणजे ऐकायला हे खरं तर एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या कथानकासारखं वाटेल, पण हेच आजच्या हवामान बदलाचं आणि एल निनोचं भयानक असं अदृश्य गणित आहे. आज आपण अशा एका वास्तवाला सामोरे जातोय जिथे निसर्गाचे जुने नियम पूर्णपणे मोडीत निघाले आहेत. अगदी तसंच आहे. म्हणजे समुद्रात घडणारी ही उष्णतेची अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आणि इथल्या शेतात करपणारं किंवा पाण्याखाली जाणारं पीक ह्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. हा एक प्रकारचा अदृश्य शत्रूच आहे बघा, जो थेट आपल्या अन्न सुरक्षेवर आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर हल्ला करतोय. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण फक्त हवामान बदलाची कोरडी आणि निराशाजनक चर्चा नाही करणार आहोत आज. नक्कीच नाही. द क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणजेच हवामान अनुकूल शेतीचा प्रत्यक्ष वापर करून नवीन शेतकरी सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या मुख्य पिकांचं या एल निनोपासून कसं रक्षण करू शकतात हे आपण पाहणार आहोत. याची अत्यंत व्यावहारिक आणि टप्प्याटप्प्याने जाणारी रणनीती आपण समजून घेणार आहोत. हा दृष्टिकोन खूप गरजेचा आहे. कारण कसं आहे, शेती हा आता फक्त बियाणं पेरणं आणि पावसाची वाट बघणं एवढा मर्यादित पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाहीये. ती आता एक अचूक रणनीती बनलीय. आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की बदलत्या हवामानामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना एक स्पष्ट आणि प्रत्यक्ष शेतात कृतीत आणता येईल अशी माहिती मिळावी. ठीक आहे, आपण हे जरा सोपं करून समजून घेऊया. या समस्येच्या मुळाकडे जाऊया आपण. जेव्हा आपण पारंपरिक शेतीचा विचार करतो ना, तेव्हा आपल्याकडे एक ठरलेलं वेळापत्रक असायचं. हो, ते 7 जूनचं कॅलेंडर. अगदी तेच. 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस येणार, जुलैमध्ये पावसाचा जोर वाढणार, ऑगस्टमध्ये तो स्थिर होणार आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस येणार. हे सगळं एका घड्याळासारखं चालायचं. ते एक असं कॅलेंडर होतं ज्यावर पिढ्यानपिढ्या आपली भारतीय शेती चालत आली. पण आता ते कॅलेंडर पूर्णपणे इतिहास जमा झालाय. एल निनोचा सगळ्यात मोठा आणि विनाशकारी परिणाम जर कुठला असेल तर तो म्हणजे मान्सूनचा अत्यंत विस्कळीत झालेला पॅटर्न. म्हणजे पाऊस कमी पडतो असं नाहीये का? नाही, पाऊस कमी पडतो असं नाहीये, तर तो कसा पडतो हे अधिक भयानक आहे. एकाच दिवशी ढगफुटीसारखा 150 मिलीमीटर पाऊस कोसळतो आणि त्यानंतर सलग 20 ते 25 दिवस पावसाचा पत्ताच नसतो. जमिनीत पूर्णपणे कोरडेपणा येतो. बापरे, 150 मिलीमीटर. पाण्याची अशी अवस्था म्हणजे एखाद्या तहानलेल्या माणसाला एकदम बादलीभर पाणी पाजायचं आणि मग पुढचा महिनाभर त्याला पाण्याचा एक थेंबही द्यायचा नाही. ह्यालाच वॉटर विप्लाश असं म्हणतात ना. अचानक अतिपाणी आणि मग भीषण कोरडेपणा. बरोबर. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे या लहरी हवामानाचा प्रत्येक पिकावर पडणारा ताण हा वेगळा असतो. या अतिवृष्टी आणि कोरडेपणाच्या चक्राला प्रत्येक पीक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतं. अच्छा, म्हणजे सगळ्यांना सारखाच फटका बसत नाही. नाही, अजिबात नाही. उदाहरणार्थ सोयाबीनचा विचार केला तर त्याला वाढीसाठी सतत पण मर्यादित ओलावा लागतो. दुसरीकडे कापसाची गरज वेगळी आहे. कापसाला सुरुवातीला चांगला पाऊस हवा असतो, पण बोंड धरताना त्याला एक नियंत्रित आणि कोरडं वातावरण लागतं. आणि तुरीला या दोन्हीच्या मधलं म्हणजे मध्यम आणि संतुलित हवामान हवं असतं. म्हणजे एल निनो हा एखाद्या बिनबुलाय मेहमानसारखा आहे, जो येऊन संपूर्ण वेळापत्रक कोलमडून टाकतो. आपण त्याला थांबवू शकत नाही, पण आपली रणनीती नक्कीच बदलू शकतो. आपण वाशिम जिल्ह्यातील किंवा विदर्भातील एखाद्या पारंपरिक शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया, जो दरवर्षी 10 एकरांवर सोयाबीनची लागवड करतो. जेव्हा एल निनोचं वर्ष असतं तेव्हा त्याच्या जुन्या पद्धती नक्की कुठे अपयशी ठरतात? सगळ्यात पहिली आणि मोठी चूक होते ती घाई करण्यात. पारंपरिक पद्धतीत पहिला पाऊस पडला की शेतकरी लगेच पेरणीची लगबग सुरू करतात. पण एल निनोच्या परिस्थितीत ही घाई अंगलट येते. म्हणजे पहिला पाऊस फसवा असू शकतो. अगदी. तो अनेकदा फसवा असतो. त्यानंतर तो 20 दिवसांचा कोरडा काळ येतो. जर घाईघाईने पेरणी केली तर कोवळी रोपं त्या कडक उन्हात आणि कोरड्या जमिनीत अक्षरशः होरपळून निघतात आणि दुबार पेरणीचं संकट ओढवतं. पण मग अशा लहरी पावसात पेरणी करायची तरी कधी? आणि मुख्य म्हणजे कोणतं बियाणं वापरायचं? कारण पावसाचा भरोसा नसेल तर पीक शेतात जास्त काळ ठेवणं म्हणजे धोका वाढवणंच आहे ना? अगदी अचूक मुद्दा पकडल्यात तुम्ही. म्हणूनच सर्वात महत्त्वाची रणनीती आहे योग्य वाणाची निवड. एल निनोच्या वर्षात खूप जास्त कालावधी घेणारी वाणं लावणं टाळायला हवं. त्याऐवजी
MAUS 71 किंवा JS 9560 किंवा फुले संगम यांसारखी कमी कालावधीत येणारी वाणं निवडणं गरजेचं आहे. कमी कालावधीची वाणं का? यामागे काही विशेष कारण? यामागे एक स्पष्ट विज्ञान आहे. ही वाणं जनुकीयदृष्ट्या अशी तयार केलेली असतात की ती आपली वाढीची अवस्था लवकर पूर्ण करतात आणि फुलावर येतात. यामुळे पावसाचा तो शेवटचा मोठा खंड येण्याआधीच पिकाची मुख्य वाढ पूर्ण झालेली असते. थोडक्यात सांगायचं तर ती पावसाच्या लपंडावातून लवकर निसटतात. हे खूपच तर्कशुद्ध आहे. वेळ कमी करणे म्हणजे जोखीम कमी करणे. आणि मगाशी जो 150 मिलीमीटरच्या अचानक कोसळणाऱ्या पावसाचा आणि त्यानंतरच्या 20 दिवसांच्या कोरडेपणाचा उल्लेख आपण केला, त्या परिस्थितीशी हे सोयाबीन कसं लढणार? त्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक जलसंधारण तंत्र आहे, ज्याला आपण रुंद सरी वरंबा पद्धत किंवा BBF पद्धत असंही म्हणतो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीत रुंद वाफे आणि त्यांच्या बाजूला सऱ्या काढल्या जातात आणि त्या वाफ्यांवर पेरणी केली जाते. थांबा, मला यामागचं भौतिकशास्त्र समजून घ्यायचं आहे. म्हणजे रुंद सरीवरंबा ही पद्धत केवळ पाणी वाहून नेण्यासाठी नाहीये? नाही, मुळीच नाही. हे तंत्र एका स्मार्ट ड्युअल ॲक्शन सिस्टमसारखं काम करतं. जेव्हा तो एका दिवसात 150 मिमी पाऊस कोसळतो, तेव्हा या सऱ्या एका सुरक्षित गटारीसारखं काम करतात. जास्तीचं पाणी त्या सऱ्यांमधून शेताबाहेर वाहून जातं आणि रोपांची मुळं कुजण्यापासून वाचतात. अच्छा, आणि कोरड्या काळात? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? घाईची पेरणी म्हणजे जोखमीचं पीक. आणि तुम्ही सांगितल्या तशी ही रुंद सरी वरंबा पद्धत म्हणजे खरंच एक स्मार्ट ड्युअल ॲक्शन सिस्टम आहे. पण जमिनीत पाणी टिकवण्यासोबतच रोपांना आतून मजबूत करणंही तितकंच महत्त्वाचं असेल ना? बियाणे प्रक्रियेबद्दल खूप बोललं जातं, पण अनेकदा नवीन शेतकरी हे टाळतात. हो, त्यांना वाटतं हा निव्वळ खर्च किंवा वेळखाऊ काम आहे. आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक असते बघा. बियाणे प्रक्रिया म्हणजे खर्च नाही, तो एक अत्यंत स्वस्थ आणि खात्रीशीर विमा आहे पिकासाठी. विशेषतः ट्रायकोडर्मा, रायझोबियम आणि PSB हे काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ट्रायकोडर्मा हे कोणतंही रासायनिक औषध नाही, ती एक जिवंत आणि चांगली बुरशी आहे. चांगली बुरशी. पण बुरशी तर पिकाला आजारी पाडते असं आपण नेहमी ऐकतो ना. तिथेच तर मेख आहे. जेव्हा जमिनीचा ओलावा अचानक कमी जास्त होतो, तेव्हा जमिनीत असणाऱ्या हानिकारक बुरशी सक्रिय होतात आणि तणावात असणाऱ्या रोपांच्या मुळांवर हल्ला करतात. जर आपण बियाण्यांवर ट्रायकोडर्मा लावला असेल, तर बियाणं जमिनीत रुजताना ही चांगली बुरशी मुळांभोवती स्वतःची एक मोठी वसाहत तयार करते. म्हणजे ती संरक्षण करते एक प्रकारे. होय, ती हानिकारक बुरशींना मुळांपर्यंत पोहोचूच देत नाही आणि अक्षरशः त्यांच्यावर उपजीविका करून त्यांना नष्ट करते. क्या बात है. म्हणजे हे एक सूक्ष्म अंगरक्षक असल्यासारखं आहे जे मुळांच्या अवतीभोवती पहारा देत असतं. अगदी तसंच. आणि रायझोबियम हवेतील नत्र ओढून मुळांना देतं, तर PSB जमिनीत पडून असलेलं पण रोपांना न घेता येणारं फॉस्फरस विरघळून त्यांना उपलब्ध करून देतं. यासोबतच पोषणाच्या बाबतीतही एक मोठा बदल आवश्यक आहे. फक्त युरिया हेच खत देण्याचं समीकरण आता बदलावं लागेल. म्हणजे युरिया व्यतिरिक्त अजून काय द्यायला हवं? युरिया व्यतिरिक्त सल्फर आणि सूक्ष्मान्नद्रव्य यांचा वापर करणं अत्यावश्यक बनलाय. सल्फरमुळे पानांची आणि पेशींची रचना मजबूत होते, ज्यामुळे कोरड्या हवामानातही पीक तग धरून राहतं. हे खूपच रंजक आहे. रुंद सरी वरंबा आणि योग्य पोषण वापरून आपण पाण्याचा आणि ओलाव्याचा प्रश्न सोडवला आणि सोयाबीन वाचवलं. पण जेव्हा अडचण फक्त पाण्याची नसते, तर भयानक उष्णता आणि कुबट आर्द्रतेची असते, तेव्हा काय? कारण हेच वातावरण विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याला म्हणजे कापसाला एका वेगळ्याच संकटात ढकलतं. होय, सोयाबीनवरून जेव्हा आपण कापसाकडे वळतो, तेव्हा हवामान बदलाचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. एल निनोमुळे पावसाळ्याच्या मध्यातच तापमानात अनपेक्षित वाढ होते आणि हवेतील दमटपणा प्रचंड वाढतो. ही कुबट उष्णता कापसासाठी अत्यंत मारक ठरते. म्हणजे त्यामुळे रोगराई वाढते का? हो, कारण अशा प्रेशर कुकरसारख्या वातावरणात बुरशीजन्य रोग आणि विशेषतः गुलाबी बोंडळीसारख्या किडींचा स्फोट होतो. इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय. जर कापूस हे विदर्भाचा जीव आहे, तिथलं मुख्य पीक आहे, तर मग संपूर्ण जमिनीत फक्त कापूसच का लावू नये? क्षेत्र मर्यादित का ठेवायचं? एल निनोच्या काळात संपूर्ण जमीन एकाच पिकाखाली आणणं म्हणजे एकाच टोपलीत आपली सगळी अंडी जोडण्यासारखं आहे. जर हवामानाचा मोठा फटका बसला किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव झाला, तर संपूर्ण शेती एकाच झटक्यात उद्ध्वस्त होते. म्हणूनच पीक विविधीकरण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे थोडं सोयाबीन, थोडी तूर. हो,
जेव्हा तुम्ही कापसासोबत काही क्षेत्रावर सोयाबीन किंवा तूर घेता तेव्हा एका पिकाचं नुकसान झालं तरी दुसरं पीक तुम्हाला आर्थिक खड्ड्यात जाण्यापासून वाचवतं. म्हणजे हवामानाच्या जुगारात आपली सगळी रक्कम एकाच पानावर न लावण्यासारखं आहे हे. आणि कापसाच्या लागवडीच्या पद्धतीत काय तांत्रिक बदल करावे लागतात? सर्वात महत्वाचा बदल म्हणजे 2 रोपांमधील अंतर. अनेकदा जास्तीत जास्त उत्पादन मिळेल या आशेने रोपांची खूप दाटीवाटीने लागवड केली जाते. पण जास्त गर्दी म्हणजे जास्त रोग. जेव्हा आपण 2 रोपांत योग्य आणि मोकळं अंतर ठेवतो तेव्हा शेतात हवा खेळती राहते. यामागचं लॉजिक मला समजतंय. हवा खेळती राहिली की पानांवर साचलेला दमटपणा निघून जातो आणि दमटपणा नसला की बुरशीला वाढायला वाव मिळत नाही. अगदी बरोबर. नैसर्गिक हवा हे बुरशीनाशकापेक्षाही चांगलं काम करतं. आता आपण पाण्याच्या प्रश्नाकडे येऊ. कापसांना पाण्याची गरज असते आणि एल निनोमध्ये पाण्याचाच मोठा तुटवडा असतो. इथे पारंपरिक प्रवाही सिंचन पूर्णपणे अपयशी ठरतं. ठिबक सिंचन हाच एकमेव शाश्वत पर्याय उरतो. ठिबक सिंचनाचे नेमके काय फायदे होतात अशा कोरड्या परिस्थितीत? जेव्हा आपण मोकळं पाणी देतो तेव्हा बहुतांशी पाणी एकतर बाष्पीभवनाने उडून जातं किंवा मुळांच्या कक्षेच्या खाली निघून जातं. पण ठिबक सिंचनात पाणी थेंब थेंब थेट मुळांच्या कक्षेत पडतं. यामुळे माती नेहमी वाफसा स्थितीत राहते. यात तब्बल 40% पाण्याची बचत होते. 40%? हे तर खूप मोठं प्रमाण आहे. हो ना. आणि विशेष म्हणजे खतं पाण्यावाटेत थेट मुळांपर्यंत पोहोचवता येतात, ज्यामुळे खतांचा अत्यंत कार्यक्षम वापर होतो. 40% पाण्याची बचत ही खऱ्या अर्थाने क्रांती आहे. पण मगाशी आपण जो गुलाबी बोंडाळीचा उल्लेख केला त्याचं काय? उष्णता आणि आर्द्रता वाढली की यांचा सुळसुळाक होतो. यावर उपाय काय? फक्त महागडी कीटकनाशके फवारत राहणं? अजिबात नाही. फक्त रासायनिक फवारणीवर अवलंबून राहणं म्हणजे एक मोठा आर्थिक सापळा आहे. किडींमध्ये कालांतराने या रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन, ज्याला आपण IPM म्हणतो, त्याची जोड देणं आवश्यक आहे. म्हणजे नक्की काय करायचं यात? यात फेरोमोन ट्रॅप आणि रिफ्युजिया यांसारख्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर होतो. सोबतच हवामानावर आधारित फवारणी करणं महत्त्वाचं आहे. अंदाजावर आधारित फवारणी न करता वेदर ॲप्स आणि कृषी विज्ञान केंद्राच्या सूचनांचा वापर करायला हवा. हे फेरोमोन ट्रॅप आणि रिफ्युजिया नक्की कसं काम करतात हे ऐकायला खूप तांत्रिक वाटतंय. हे खूपच रंजक आहे बघा. फेरोमोन ट्रॅप्समध्ये मादी कीटकाचा कृत्रिम वास सोडलेला असतो. यामुळे नर कीटक आकर्षित होऊन त्या ट्रॅपमध्ये अडकतात. परिणामी किडींचे मिलन खंडित होते आणि त्यांची पुढची पिढी तयारच होत नाही. अरे वा. आणि रिफ्युजिया म्हणजे काय? रिफ्युजिया म्हणजे आश्रय पिके. मुख्य कापसाच्या पिकाभोवती झेंडू किंवा एरंडीसारखी पिके लावली जातात. या पिकांची पानं किडींना अधिक आकर्षित करतात. त्यामुळे किडी कापसावर हल्ला न करता या कडेच्या पिकांवर जातात, जिथे त्यांना सहज नष्ट करता येतं. म्हणजे किडींना मारण्याऐवजी आपण त्यांच्या वर्तणुकीशी खेळतोय, त्यांना कन्फ्यूज करतोय आणि दुसरीकडे वळवतोय. हे खरंच खूप स्मार्ट आहे. आणि यात आणखी एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा आहे, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे नत्र खताचा म्हणजेच युरियाचा अतिवापर. एक मिनिट, इथे मला थोडं थांबवावंसं वाटतंय. युरिया तर रोपांच्या वाढीसाठी जादूची पुडी मानली जाते ना? शेतकरी पोत्यावर पोती युरिया टाकतात. तुम्ही असं म्हणताय की एल निनोच्या काळात हाच युरिया कापसाच्या मुळावर उठतो? होय. आणि इथेच खरी मेख आहे. जेव्हा आपण पिकाला गरजेपेक्षा जास्त नत्र देतो तेव्हा रोपांची खूप वेगाने आणि कोवळी वाढ होते. पाने खूप हिरवीगार, मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि हेच लुसलुशीत आणि कोवळे भाग गुलाबी बोंडाळीसारख्या किडींना सर्वात जास्त आकर्षित करतात. बापरे. जास्त नत्र देणे म्हणजे किडींसाठी एका 5 स्टार हॉटेलची खुली मेजवानीच आयोजित करण्यासारखं आहे. त्यामुळे नत्राचा अतिवापर टाळून संतुलित खत व्यवस्थापन करणे किडींना दूर ठेवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरतं. पालाशसारख्या घटकांमुळे पानांवर एक कडक आवरण तयार होतं, जे अळ्यांना खाणं कठीण जातं. हे खरंच खूप डोळे उघडणार आहे. म्हणजे आपणच आपल्या हाताने जास्त खत देऊन एका अर्थाने किडींना आमंत्रण देत असतो. आता आपण एका अशा पिकाकडे वळूया ज्याला खतांची आणि फवारणीची एवढी नाजूक हाताळणी लागत नाही, ज्या सगळ्या हवामानाच्या संकटात थोडं धीटपणे आणि कणखरपणे उभं राहतं. ते म्हणजे तूर. 100%. एल निनोच्या कठीण काळात जिथे इतर पिके माना टाकतात किंवा करपून जातात, तिथे तूर हे पीक अधिक तग धरणारं असल्याचे सिद्ध झाले. तुरीची मुळं जमिनीत खोलवर जातात,
जेव्हा वरची माती पूर्णपणे कोरडी पडलेली असते तेव्हाही ही मुळं जमिनीच्या खालच्या स्तरातून ओलावा शोधून काढतात. म्हणूनच तूर हे कोरडवाहू शेतकऱ्याचं लाडकं पीक आहे. इथेच खरी गंमत आहे बघा. तूर हे फक्त डाळीसाठीचं पीक नाही, तर जमिनीची सुपीकता वाढवणारा एक नैसर्गिक साथीदार आहे. बरोबर? अगदी बरोबर. तूर हे आंतरपिकासाठी सर्वोत्कृष्ट पीक मानलं जातं. खूप उशिरा येणाऱ्या जाती टाळून मध्यम कालावधीचे वाण निवडायला हवेत. तूर अधिक सोयाबीन किंवा तूर अधिक उडीद अशी आंतरपीक पद्धत वापरल्यास जोखीम खूप मोठ्या प्रमाणावर विभागली जाते. पण सर्वात मोठी किमया तूर जमिनीत करते. तुरीच्या मुळांवर असलेल्या गाठी हवेतील नायट्रोजन थेट जमिनीत स्थिर करतात. म्हणजे ती स्वतःचं खत स्वतःच तयार करते. हो, म्हणजे तू स्वतःसाठी तर खत तयार करतेस, पण पुढच्या हंगामात येणाऱ्या पिकासाठीही जमीन अत्यंत सुपीक बनवून ठेवते. पण एल निनोच्या लहरीपणाचा तुरीवर अजिबातच परिणाम होत नाही असं तर नसेल. या कणखर पिकालाही सर्वात जास्त धोका कधी असतो? जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर एल निनोच्या वाढलेल्या उष्णतेचा सर्वात मोठा आणि थेट फटका तुरीला फुलधारणेच्या काळात बसतो. जेव्हा हवेत अचानक उष्णता वाढते आणि जमिनीत पाण्याचा ताण पडतो तेव्हा रोप स्वतःला वाचवण्यासाठी एक अत्यंत टोकाचा निर्णय घेतं. ते आपली सगळी फुलं गाळून टाकतं. अरे बापरे. म्हणजे रोपाला वाटतं की जर ओलावाच नसेल तर शेंगा पोसायच्या कशा, म्हणून ते फुलंच पाडून टाकतं. पण फुलं गळली म्हणजे थेट उत्पन्नावरच गदा. मग हे कसं वाचवायचं? अशावेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आणि अमिनो ॲसिडसारखी जैविक टॉनिक्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे टॉनिक रोपांच्या पेशींमधील पाण्याचा समतोल टिकवून ठेवतात आणि फुलांच्या देठांना ताण सहन करण्याची रासायनिक ताकद देतात. आणि जर शक्य असेल तर फुलधारणेच्या या अत्यंत संवेदनशील काळात वेळेवर पाण्याचं नियोजन करून संरक्षित सिंचन देणं उत्पादन वाचवण्यासाठी निर्णायक ठरतं. आता आपण सोयाबीन, कापूस आणि तूर या तिन्ही पिकांच्या रणनीती अत्यंत बारकाईने पाहिल्या. या सगळ्या तांत्रिक चर्चेतून एक समान धागा बाहेर येतोय. तो म्हणजे आजचा यशस्वी शेतकरी हा फक्त शेतात घाम गाळणारा राहिलेला नाहीये. तो एक अभ्यासक बनतोय. होय, आणि हाच आपल्या आजच्या सखोल चर्चेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे बघा. तो आता माहितीपूर्ण झालाय. हवामानाचा अंदाज पाहणे, पेरणीपूर्वी माती परीक्षण करून जमिनीची खरी गरज ओळखणे आणि कीड व्यवस्थापनासाठी आधुनिक विज्ञानाचा आणि डिजिटल साधनांचा वापर करणे हे आता आधुनिक शेतीत ऐच्छिक राहिलेलं नाहीये. त्या जगण्याची आणि या बदलत्या हवामानात टिकून राहण्याची मुख्य अट बनले आहेत. यातून आणखी एक मोठा वैचारिक बदल मला जाणवतोय. पूर्वी शेतीचं उद्दिष्ट हे कोणत्याही परिस्थितीत सर्वाधिक उत्पादन घेणं हेच असायचं. त्यासाठी वाटेल तेवढं खत टाकलं जायचं. पण आता एल निनोसारख्या आव्हानांमुळे हा दृष्टिकोन कमी जोखमीचे आणि स्थिर उत्पादन घेण्याकडे वळला आहे. थोडं कमी आलं तरी चालेल, पण खात्रीशीर आलं पाहिजे आणि संपूर्ण नुकसान होता कामा नये. अगदी तंतोतंत. जेव्हा निसर्ग आणि हवामान तुमच्या बाजूने नसतं तेव्हा शहाणपणा हा आपला बचाव मजबूत करण्यात असतो, केवळ आक्रमक खेळण्यात नाही. क्लायमेट स्मार्ट शेतकरी हेच करतो. तो जोखीम ओळखतो, पिकांचं विविधीकरण करतो, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवतो आणि अंदाजांवर नाही तर माहितीच्या आधारावर निर्णय घेतो. आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की एल निनोचं संकट कितीही मोठं आणि जागतिक असलं तरी विज्ञानाची, तंत्रज्ञानाची आणि अचूक नियोजनाची जोड असेल तर अगदी स्थानिक पातळीवर, शेताच्या बांधावर त्यावर मात करता येऊ शकते. पाऊस आणि ऋतू बदलत असले तरी भारतीय शेतकऱ्याची जिद्द आणि नवनवीन गोष्टी शिकून लढण्याची त्याची तयारी खऱ्या अर्थाने वंदनीय आहे. योग्य वैज्ञानिक रणनीतीच्या जोरावर शेती या बदलत्या हवामानातही नक्कीच समर्थपणे उभी राहील. नक्कीच. तंत्रज्ञान आणि पारंपरिक शहाणपण यांचा योग्य संगमच भविष्यात शेतीला आणि अन्न सुरक्षेला वाचवू शकतो. जाता जाता याच संन्याभात एका वेगळ्याच विचारमंथनावर ही चर्चा आपण थांबूया. शतकानुशतके शेतकरी आकाशाकडे बघून ढगांचा रंग आणि वाऱ्याची दिशा पाहून पावसाचा अंदाज लावत आला आहे. निसर्गावरचा तो एक गाढ विश्वास होता. पण आजच्या या अत्यंत अनपेक्षित अशा एल निनोच्या युगात 7 जून या पारंपरिक तारखेवर डोळे झाकून अवलंबून राहण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याच्या हातातील मोबाईलवर आलेली अचूक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आणि उपग्रहांवर आधारित हवामानाची माहिती हेच त्याच्या भविष्यातील समृद्धीचे सर्वात महत्त्वाचे बीज असू शकतेचा? यावर नक्की विचार व्हायला हवा.